नमस्कार मित्रांनो, बुकलाईट मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इतिहास हा समाजाला दिशा देणारा एक प्रकाश असतो. पण जेव्हा इतिहास लेखकच पूर्वग्रहाने आणि संकुचित मानसिकतेने पछाडलेला असतो, तेव्हा तो प्रकाश न राहता अंधार ठरतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्राची डॉक्टर साळुंखे यांनी आपल्या पुरंदरेंची इतिहासध्रुवी बखर या पुस्तकात जी चिरफाड केली आहे ती वाचली की पुरंदरेंच्या लेखनामागील छुपा आणि घातक अजेंडा स्पष्टपणे उघडा पडतो. साळुंखे यांनी मांडलेला एक एक मुद्दा हा पुराव्यासहित असून पुरंदरेंनी बहुजन समाजाची केलेली दिशाभूल कशी तंतोतंत खरी आहे यावर हे पुस्तक खरं तर प्रकाश टाकते. मित्रांनो, डॉक्टर साळुंखे यांनी पुस्तकात अगदी उघडपणे सांगितले आहे की पुरंदरेंनी शिवचरित्राचा वापर एका स्वच्छ आणि निष्पक्ष दृष्टीने कधी केलाच नाही. उलट त्यांनी शिवचरित्राला आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानले. त्यांचा मुख्य हेतू हाच होता की एका विशिष्ट वर्गातील तरुणांना दुसऱ्या एका वर्गातील लोकांच्या विरोधात पेटवून उठवणे आणि समाजात फूट पाडणे. पुरंदरेंनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतले ते केवळ याच हेतूने, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण लेखन अत्यंत एकांगी आणि पूर्वग्रह दूषित झाले आहे. साळुंखे यांचे हे विधान 100% खरे आहे, कारण पुरंदरेंच्या व्याख्यानांमधून आणि लेखनातून ठराविक वर्गाचे उदात्तीकरण आणि बहुजन समाजाला कमी लेखण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. चरित्रनायक छत्रपती शिवाजी महाराज हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन 18 पगड जातींना आणि अवघ्या बहुजन समाजाला आपल्या अंतःकरणात सामावून घेणारे महामानव होते. पण त्यांचे चरित्र लिहिणारे पुरंदरे मात्र निसंदिग्धपणे स्वजाती वर्चस्वाच्या भावनेने पुरते पछाडलेले होते. पुस्तकात साळुंखे यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न अत्यंत रास्त आणि सत्य आहे की ज्या माणसाचे स्वतःचे मन स्वजातीच्या श्रेष्ठत्वाच्या विकृत कल्पनेत अडकले आहे, तो माणूस त्या सर्वसमावेशक महामानवाच्या चरित्राला न्याय कसा देऊ शकेल. पुरंदरेंनी स्वतःच्या वर्गाचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि ते श्रेष्ठ दाखवण्यासाठी शिवरायांच्या इतिहासाची सोयीस्कर मोडतोड केली. हे वास्तव काही आता लपून राहिलेलं नाही. मित्रांनो, पुस्तकातील सर्वात आक्रमक आणि थेट प्रहार पुरंदरेंच्या नाट्यमय भाषेवर आहे. साळुंखे पुरंदऱ्यांना उद्देशून म्हणतात, पुरंदरे, तुम्ही बहुजन समाजाला खोट्या, बदनामीकारक, कृत्रिम, नकली, बनावट आणि फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घ काळापर्यंत फुलवले, झुलवले आणि भुलवले, पण अस्सल आशयाने मात्र कधीही फुलवले नाही. हे विधान आजच्या परिस्थितीही तंतोतंत खरे ठरते. पुरंदरेंनी आपल्या आवाजातील चढ उतार आणि भडक नाट्यमय शब्दांचा वापर करून बहुजन समाजाला केवळ भावनेच्या भरात वाहवत नेले. त्यांनी लोकांना टाळ्या वाजवायला लावले, पण शिवरायांचा खरा क्रांतिकारी आर्थिक आणि सामाजिक विचार लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही. आपल्या विशिष्ट जनसमूहाचे वर्चस्व समाजात कायम राहावे यासाठी पुरंदरेंनी आयुष्यभर किती खस्ता खाल्ल्या आणि किती लबाडी केली याचे हे जळजळीत सत्य आहे. साळुंखे यांनी 12 नोव्हेंबर 2015 रोजी प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकात पुरंदरेंच्या 2005च्या आवृत्तीचा दाखला देऊन एक मोठा पर्दाफाश केला आहे. पुरंदरेंनी सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये बहुजन समाजाची बदनामी करणारा आणि इतिहास कलंकित करणारा काही अत्यंत क्लेशकारक भाग जाणीवपूर्वक लिहिला होता. मात्र जेव्हा बहुजन समाज जागा झाला आणि या विकृतीकरणावर तीव्र आक्षेप घेतले गेले, तेव्हा पुरंदरेंनी अत्यंत धूर्तपणे तो भाग पुढील आवृत्त्यांमधून गपचूप गाळून टाकला. येथे साळुंखे यांनी घेतलेला आक्षेप अतिशय तार्किक आणि सत्य आहे. जर तो भाग क्लेशकारक आणि खोटा होता तर तो आधी लिहायचाच का, आणि जर तो नंतर स्वतःच गाळला तर ती चूक होती की धूर्तपणा. याची जाहीर कबुली न देता गप्प बसणे हा सरळ सरळ पळपुटेपणा आहे. मित्रांनो, डॉक्टर साळुंखे यांचे हे पुस्तक केवळ एक परीक्षण नाही, तर तो पुरंदरेंच्या खोट्या इतिहास लेखनावर केलेला एक ऐतिहासिक प्रहार आहे. हे पुस्तक स्पष्ट करते की पुरंदरेंनी उभा केलेला इतिहास हा केवळ भाषेचा भपका होता. आज बहुजन समाजाने या आभासी आणि कपटी इतिहासाच्या प्रभावातून बाहेर पडून शिवरायांचा खरा, सर्वसमावेशक आणि अस्सल इतिहास जाणून घेणे हीच खरी काळाची गरज आहे.
हे या पुस्तकातून 100% सिद्ध होते.